महाराष्ट्रामध्ये येत्या 23 तारखेला 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे। अजित पवारांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या बारामतीच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। मात्र या निवडणुकीला राजकीय कारणांपेक्षा सुद्धा भावनिक किनार अधिक असणार आहे। तर भाजप आमदार शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे। या दोन्ही पोटनिवडणुकांच्या समीकरणांचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेली बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेली राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा या दोन्ही ठिकाणी येत्या 23 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली आहे। There will be 8 by-elections also. That is Goa, Gujarat, Karnataka, Maharashtra, Nagaland and Tripura. The name of the constituencies are mentioned here and the reasons which will be circulated to you. And the schedule would be that the assembly constituencies for Goa, Karnataka, Nagaland and Tripura will be held, the polling will be held on 9th of April, and for the assembly constituencies of Gujarat and Maharashtra on 23rd. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात अकाली मृत्यू झाला आणि अवघ्या महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। अजूनही अजितदादांच्या मृत्यूचा धक्का राजकीय वर्तुळाला पचवता आलेला नाही। बारामतीतील पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर रोहित पवारांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमधून याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे। ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक लागेल असं कोणाला कधी स्वप्नातही वाटलं नाही। पण दुर्दैवानं अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली। कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं अशी भावनिक पोस्ट रोहित पवारांनी केली आहे। बारामतीच्या या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील यावर आता शिक्कामोर्तब झालाय। पुण्यात जिजाई निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात बारामती पोटनिवडणुकीबाबत सुमारे 2 तास चर्चा झाली। ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन राष्ट्रवादीसह महायुतीनं केलंय। मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू। पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार आहोत। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं बारामतीची पोटनिवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलंय। अजित पवारांच्या निधनानंतर काही आठवड्यातच रोहित पवारांनी ही भूमिका जाहीर केली होती। मला एवढंच वाटतंय की जर सुनेत्रा काकी तिथं आमदारकीसाठी या निवडणुकीमध्ये उभा राहत असतील तर ती निवडणूक ही बिनविरोधच त्या ठिकाणी झाली पाहिजे। यासाठी सगळ्यांनीच आमच्या पक्षाली सुद्धा आणि इतर पक्षांनी सुद्धा त्या बाबतीत त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे। मात्र बारामतीच्या निवडणुकीत एक ट्विस्ट येण्याचीही शक्यता आहे। या ट्विस्टला कारणीभूत ठरलंय एक नामांतर। बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजच्या संलग्न रुग्णालयाला अजित पवारांचं नाव देण्यात आलंय। त्यामुळे काही प्रमाणात धनगर समाज नाराज झालाय। या नाराजांपैकी कोणी उमेदवारी दाखल करण्याची शक्यता आहे। ही नाराजी दूर करण्यात महायुतीला यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे राहुरीमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार रिंगणात उतरवला जाण्याची शक्यता आहे। भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे। मात्र इथं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्राजक्त तनपुरेंना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे। पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं प्राजक्त तनपुरेंनी म्हटलंय। एवढ्या कित्येक दशकापासून आमच्या कुटुंबाशी जोडले गेलेले या तालुक्यातले असतील, काही नवीन कार्यकर्ते असतील, त्या सर्वांच्या विचार घेणं, त्यांच्याशी कुठेतरी संवाद साधणं, त्यांच्या मताचा देखील आदर राखणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे। निवडणूक लढवायची नाही लढवायची इथपासून आमच्या कार्यकर्त्यांचा दौरा मी करणार आहे आणि दौऱ्यात काय नेमकी कार्यकर्त्यांची भावना ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे। ज्याला जनतेचं समर्थन असेल त्यालाच मुख्यमंत्री उमेदवारी देतील अशी स्पष्ट भूमिका भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी मांडली आहे। उमेदवारीची अपेक्षा असणं आणि उमेदवारी मिळणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो। पक्ष हे बेरजेच्या राजकारणावर चालतं आणि एक एक आमदार महत्वाचा आहे आणि तो आमदार शेवटी कसा आहे की सर्व्हेमध्ये जर एखाद्याचं नाव नसेल आणि तुम्ही मला सांगाल की त्याला निवडून आणा तर ते आम्ही करू शकत नाही।
एवढी जनतेच्या मनाचा आणि जनतेच्या मताचा सन्मान होणं आवश्यक आहे. जनते त्याचं नाव घेईल तेच नाव मुख्यमंत्री महोदयांकडून येईल मला खात्री आहे. इथं सर्वाधिक उत्सुकता असणार आहे ती भाजपच्या उमेदवाराची. बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा निवडणुकीतल्या पोटनिवडणुका जाहीर झाल्यात. स्वाभाविकपणे बारामतीत सुनेत्रा पवार या उमेदवार असतील आणि त्या तिथं बिनविरोध निवडणूक तिथली होईल असं मला वाटतं. राहुरीची निवडणूक मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे अशासाठी की तिथं भारतीय जनता पक्षाचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ती निवडणूक होती. तिथं प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जे आधी आमदार होते त्यांचा पराभव करून शिवाजीराव कर्डिले निवडून आले होते. आता बघावं लागेल भारतीय जनता पक्ष तिथं कशा पद्धतीनं फाशे टाकतोय. कारण कसं अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या सुनेत्रा पवारांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी ही पोटनिवडणुकीची औपचारिकता पूर्ण करणं आवश्यक आहे. आता बारामती आणि राहुरी या दोन्ही विधानसभांच्या पोटनिवडणुका बिनविरोध करण्यात महायुतीला यश येणार की दुसरे पर्यायही मैदानात उतरणार हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.